राशनच नाही म्हणतोय मला. राशन कार्ड आहे, समजा आहे, पिवळं कार्ड निराधारामध्ये आहे माझं, अर्ध्यातलं अर्ध. लेकरू मरून 2 वर्ष झालं तर मला एक दाना देत नाही. हातानं पावत्या लिहून दिले आणि राशन वाटपाला आता पावते लिहून बी 3 महिने झाले, राशनच वाटप नाही. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामधील या भुतेकरवाडी या गावामधील एक धक्कादायक प्रकार आज समोर येत आहे. या ठिकाणचा स्वस्त धान्य दुकानदार गेल्या 7 ते 8 महिन्यापासून येथील लाभधारकांना कसल्याही प्रकारचं धान्य वाटप करत नसल्याची तक्रार या नागरिकांनी केलेलं आहे. माझ्या पाठीमागे बघत असलेले हे सर्व भुतेकरवाडी येथील सर्व ग्राहक आहेत आणि लाभधारक आहेत. मात्र यांना गेल्या 6 महिन्यापासून ते 8 महिन्यापासून अद्याप कुठलंही राशन दिलं नसल्याची या सर्वांची तक्रार आहे. आणि त्यांनी या प्रकाराचा या ठिकाणी तहसीलदार व तत्सम अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा केल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते. नेमकं या प्रकारामध्ये तहसीलदार यांची भूमिका काय असणार आणि गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काय ना जयराम आनंद कुणके. आम्हाला कंप्लीट 10 महिने झालं राशन नाही. हा, त्यानं काय करलाले, आम्ही शेताकडे गेले की घरी अडाणी बाया आहेत. आई ती लिहता येत नाही, वाचता येत नाही, अंगठी घ्यायला उद्या राशन वाटतो म्हणून, आणि पुन्हा हीच ना झाली. आणि गडी आहेत का त्यांच्या घरी कट्टे नेऊन टाकायलाय. आम्ही आता 9 महिन्याला उपाशी आहोत. काय खाऊ आम्ही? आमचं तर पिवळं राशन आहे. शेत नाही आम्हाला, पोर आमचे नाही तिथं, कोण आणून टाकणार आहे घरी? किती महिने झालं राशन 9 महिने झाले कंप्लीट. मला 9 महिने झालं राशन नाही. राशन दुकानदाराला किंवा ग्रामपंचायतला वगैरे काही तुम्ही जे गावचे सरपंच वगैरे त्यांच्या कानावर घातला नाही का? सगळ्याच्या घातलं, सरपंचाच्या घातलं, ह्याच्या घातलं. तिथं मॅडमला म्हणलं, तिनं म्हणली अंगठे द्यायत लोक, मी काय करू म्हणली मॅडम नवी. राशन देता म्हणतात, पुन्हा देत नाहीत राशन. 5, 6, 7, 8, 9 महिने झालं राशन नाही का वाडीला. त्यांचं कर्तव्य नाही का वाटायचं? अंगठे घेऊन जायचं आणि राशन द्यायचं नाही, अंगठे घेऊन जायचं राशन द्यायचं नाही. राशन कथा देत नाही त्यांनी. तुमचं राशन नाही, तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही शेतवाले आहात असं म्हणून राशन देत नाहीत आम्हाला. गोरगरिबांना काय खायचं? तुमच्या घरी काय नोकर आम्हाला काय म्हणते, तुम्ही गावात राहत नाही, तुम्हाला राशन देत नाही. आम्ही गावात राहत नाही का सांगा बरं? हा, आम्ही 3 दिवस पुण्यात राहतो, 3 दिवस इथं राहतो. वर्ष राशन वर्षभर दिना झाले. कोपन राशन मागा गेले आणतो म्हणतंय, आणि दिनाच आधीच्या आधी लोकांची अंगठी घेते. 6 महिने झालं नाही, आणि पोराकडे ह्याच्याकडे त्याच्याकडे केवाशी करतय मोबाईलवर. अजिबात दिना महिन्याच्या महिन्याला कोपन. 1 महिना अंगठा दिल्यानंतर जर राशन दिलं दुसऱ्या महिन्यात कशाला अंगठा दिला तो? हे आता हे न करणाऱ्या बाया काय म्हातारे कोणी बी आता देतो 5 मिनिटाला देतो म्हणून लगेच घ्याले अंगठी. हा, 9 महिने झालं राशन दिना ते ताज्या, आणि दे म्हणलं की आता अंगठा द्या, आणि आता आलो सोडतो म्हणते. हा, आता आलो सोडतो म्हणते, तिकडच महिनाभर राहते. मग इकिरत आजो म्हणून बोलून घेता आम्ही. आता आलो म्हणते, फोन करू बी किती बी फोन लावला तर येतच नाही. हा, आम्हाला 9 महिने झालं राशनच नाही. आता पोरीचं आमच्या लग्न होतं, गरिबांना आम्ही काहीतरी करायला गेलं, काय चिपटा आठवा दे रे बा, वाट रे बा म्हणलं की दिना झालं आम्हाला राशन, दिलंच नाही. हा, अजून बी आलंच नाही आमच्याकडे राशन. काय मागणी काय मग आता हा, तहसीलदारकडे आम्हाला महिन्याच्या महिन्याला राशन वाटप करावं. 9 महिने झालं नाहीच राशन. फक्त OTP तेवढं घेते मोबाईल वर, आणि उद्या राशन सोडतो म्हणते, आणि सोडतच नाही, येतच नाही. हीच आहे दर महिन्याला, हीच आहे. आज वर्ष झालं हीच बोंब आहे. 1 वर्ष झालं नाही राशन. KYC करा म्हणते, काय तर म्हणते, कागद द्या म्हणते, झेरॉक्स काढून आणा म्हणते, मोबाईलवर टाका म्हणते. झालं. दसरा झाला, दिवाळी गेली, आतापर्यंत त्यानं 1 छटाक जे आपल्या हिशाचं 1 छटाकवर जे राशन आहे ते सुद्धा कधीच नाही. आता येतो, थोड्या वेळामध्ये आलोच, असे लोकांनी फोन केले, त्यानं काय येत नाही. आम्हाला ह्याचा आम्ही रीतसर आम्ही मॅडमला अर्ज दिलेला आहे तहसीलदारला, की बाबा ह्याचा परवाना रद्द करावा, आणि आम्हाला पर्यायी व्यवस्था लावून जे काय जण शिल्लक ठेवले राशन ते कोर्टाची आई कुजून चालाय, त्या मातीवरी चालले त्या राशनवर आता सध्या. ते मॅडमने येऊन ती पंचनामा करून जे काय आहे मात्र ते जनतेला देऊन टाकावं, आणि त्याचा परवाना रद्द करावा ही आमची भुतेकरवाडीच्या वतीने आमची विनंती आहे. 9 महिन्यावर राशन हा. केलं जात नाही, आणि तुम्ही 9 महिने शांत कसं? आम्ही त्याला वारंवार विनंती केली गावाच्या वतीने. आम्ही वारंवार म्हणजे प्रत्येक ताजी भाऊ म्हणलं त्याला, मी माझ्यापेक्षा लहान आहे तो ताजी भाऊ, लेकरा बाळाच्या तोंडात तू काढून खाऊ नको. त्यांना उचलतं प्रत्येक लोकांची बाजारात गेलं बाया माता तिथं अंगठी हातात धरून अंगठी घेते या काहीतरी वाहना बाजारामध्ये.
बहाणा करते तो काहीतरी कुठल्या तरी योजनेचा बहाणा करणार, असं आहे तुमचं, तसं करायचं म्हणणार आणि ते अंगठे घेणार. किंवा एखादा माणूस लातूरला गेला किंवा पुण्यामध्ये आहे, त्याच्याकडून तो OTP मागून घेणार की बाबा तुमच्या बहिणीचं म्हणा, तुमच्या आईचं काहीतरी काम आहे म्हणून त्यानं काहीतरी बहाणा करून त्यांना OTP घेणार. OTP घेऊन त्यानं मग ती काय करणार, ती OTP राशनवर टाकणार आणि ती वाटलं म्हणून त्याला शिजव झाले. पण अजून किती माझ्या गावामध्ये एक छटाभर राशन वाटत नाही, दसऱ्यापासून नाही. माझं नाव रोहन सावंत. आम्हाला राशन नाहीच. आता बघा 7-8 लोक म्हणाले तर, पण काही लोक जे आहेत का ते 9-10 म्हणाले ते इथं देत राशन देतच नाही ते आम्हाला. तर काही लोक तिकडे गेले की त्यांचं राशन बुडालच. मग कोण गावात असेल त्याला भेटलं ती भेटलं, दुसऱ्या दिवशी राशन सोडत नाही, आम्हाला भेटत नाही. आणि जी म्हाताऱ्या कोताऱ्या बाय आहेत ती त्यांना काही कट्टे बिट्टे का उचलत नाहीत. आणि लोक ज्या दिवशी कटाळून राशन सोडलं त्या दिवशी लोक दुकानावर पडतात, समजा कट्टे घेऊन जातात, प्रत्येकाच्या घरी 4-4, 5-5 कट्टे प्रत्येकाच्या घरी पोहोचतात. आता सध्या सरकारकडून 3 महिन्याचं एकदाच पुरवठा केला जातो आणि गावोगाव त्याचं वाटप चालू आहे. तुमच्या इथं वाटप झालंय? आमच्या गावामध्ये एक दाणा सुद्धा पडला नाही. आम्ही त्या दिवशी अर्ज केला होता. अर्ज केल्या दिवशी 2 दिवसांनी नंतर वरून एक गावामध्ये टेम्पो आला की वरून राशन वाटप सुरुवात केली त्यांनी. की मग लोक गावामध्ये आला की लोकांनी त्याला हाकलून दिले, बाबा आम्हाला एक काडी राशन नग म्हणले. आम्हाला जेव्हा तहसीलदार येईल जेव्हा बोलेल त्यावेळेस आम्ही राशन घेऊ त्यांच्या कारवाईनी, असं त्यांनी बोलले. लोकांना राशन दिलं जातं असं तुमचा अनुभव आहे का? नाही, असं काहीच नाही. मोजके काही नाही, राशन नाहीच गावात आम्हाला, कुणालाच नाही. नाव नरसिंग शिवाजी भोकणे, भुतेकरवाडी. त्यानं राशन कतही देत नाही, त्याला हात जोडून नाही, ते आमच्या गावाला नगच त्यानं नगच त्याला आम्ही गावात येऊ देणार नाही. सगळं गाव जर त्याच्या मागे गेलं तर मी एकला मी उपोषण करणार. त्याचा मग त्याला नगच गावातच नग हा त्याला नगच गेलो आम्ही मॅडमकड, त्याला अर्ज दिला रीतशीर. मॅडम आम्हाला कोपन देना गेले, त्यानं त्याच्या घरला गेलं 3 दिवस लागोपाठ 3 दिवस गेलो घरला मोटरसायकलीवर. ताजू कोपन वाटके मी कोपन आता याला तू चल पुढी म्हणते. आणि लोकांचे शिवारांना अंगठी घ्यायला कुठला माल एकत्रितचा आणला की लोकाला कठी देऊ लागला गव्हाची. आणि गाव 6 महिन्यापासून उपाशा गावात तांदूळाचा दाना नाही लोकाला. धोड्याचा महिन्यात एक दाना नाही लोकांकडे, गव्हा किलोभर गहू नाही. कट्टी कोण्या लोकांना दिलाय? त्यानं माल तिथं कुजून मॅडमनं पंचनामा करावा, माझी कळकळीची विनंती आहे. त्याला पंचनामा करावा, त्याला त्याचा परवाना रद्द करून त्याला गावाला आमच्या त्यानं नक्कूच आहे. सगळं गाव जर मागे गेलं तर मी एकला त्याच्याशिवाय लढणार. तुम्ही आता म्हटलं ना कट्टेचे कट्टे माल देते, कुणाला देते? कट्टी देते म्हणजे आता टेम्पो आणलं आणि तिकडे 5-6 घर आहेत आकडे, त्याच्यावर दिले टाकून आणि गेलं. त्याची शेताने अंगठी घेतले, आपलं कारण फिरते का तिथं अंगठी घेतले काही जुनाचे. म्हणजे तुमच्या गावाला राशन नाही आता तुम्हाला जावतो राशन मध्ये आहे घरात. 3-3, 4-4 महिने राशन नाही आम्हाला. आम्ही 12 महिने शेतात राहतो, गपचिप येते कुणाला देते की निघून जाते आणि आणते शेताने घेते. हे हाय का सोबत? शेतानं येवं, अंगठे घेवं, राशन देव, रानानं येते अंगठे घेते निघून जाते. शेतकरी काही राशनसाठी घरीच बसते का? आणि वाटणं कट्टे वाटी देते. अहो त्यानं येणार 12ला आणि 1ला, 2ला, 3ला येतंय ना, कुणाला देते की कुणाला जाते की त्यानं. हा आम्ही शेतकरी कामाला जाता, पुण्या बी टायमाला येऊन वाटा जमतंय का? त्याचा नियमाचा 12च्या 1च्या पुढून अर्ध गाव राहणार आणि अर्ध गाव घरी. 12 माणसाला 15 माणसाला मिळलं की त्याचं राशनच बंद होणार. पुन्हा त्यांना राशन वाटणारच नाही, 6 महिने गावातच येणार नाही. पुन्हा अशा तक्रार ज्या माणसाने केली त्या माणसाला देऊन कट्टे जाणार आणि बाकीचे तसे रद्द करणार. 3 बारीचं बी आम्हाला मिळालं नाही राशन. 3 बारीचं मिळालं नाही आम्हाला राशन. राशनच मिळालं नाही आम्हाला 3 बारीचं बी ह्याच्यामध्ये. त्या ताजूला इथं येऊ देऊ नका, राशन इथं त्यानं वाटायचंच नाही आम्हाला. मला तर 6 महिने कसं वरीसभर झालं मला राशनच नाही. त्यानं राशन आणाय गेलं का आता देतो म्हणतंय, काय बाकी लोकांना देतोय पुन्हा देतच नाही. गेलं का काय तिथं आता कवा दिल तर पेरणीच्या आधी मला राशन, दुसरी पेरणी आल्या तर मला राशन नाही अजून. देतो मग दे म्हणा गेलं का ऐ द्यायला येते तुला. ही कशाची बाय आल्यावर बाबा लोक म्हणतंय ती इजी काय म्हणाले, ऐक जरा त्या बाईकड
ती बाई काय म्हणाल्या, तिला राशन म्हणाल्या र हे ती काय नाही गेल्याली केस आहे ती बाई, तिचं काय नाही, ते जाऊ द्या त्या बाईचं म्हणतं या मला तर त्यानं एवढा डोसक्यात बसलाय का नाही, मला त्याला बुट्टाना हाना वाटाले धरून, त्याला गावातच येऊ नये वाटाले त्यानं, त्याला गावात माझी कळकळणी नेते आहे, त्याला गावात येऊ देऊ नका, तिथं कारवाई दुसरा वाटून की कोणतर उभा टाकन की दुसरा वाटणारा कोणतर, काय हेच आहे का लागून गेला? हा माझी तशी मागणीच आहे, दुसरा कुणी बी आण येऊ जा, कुठला भिकारी येऊ करू जा, इथं वाटू जा, पण त्याला गावात येऊ द्यायचं नाही. बोरके विठ्ठल बापूसाहेब, आमच्या भावाकडून आमचा एक भाऊ मुंबईला राहतो, एक पुण्याला राहतो. तो आमच्या भावाला विचारतो की तुझ्या घरी राशन पोहोचलेलं आहे आणि OTP सांग. तो OTP द्वारे आमचे राशन उचलतो आणि आम्हाला 8-8-9-9 महिने देत नाही. तरी सरकारनं याच्यावर गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा परवाना रद्द करावा. माझं लेकरू वाढलंय तर आज 2 वर्ष झाले मी गावात काम करून खाते, तुम्हाला राशन देत नाही, रानातून आणलं राशन देतो म्हणून वापस धाडला, मला राशन दिलं नाही, मला कशाचीच पगार नाही ना काय नाही. किती महिने झाले तुम्हाला राशन नाही? आई 2-4 वर्ष झालं मला राशन नाही, कसलं ते शेत आहे का नावावर? शेत नाही काय नाही, बघू लेकरा याच्यावर काम करून खाते, एवढ्या लोकांना म्हणावं शेत आहे बाई, राशन मागायला गेलास काय म्हणते? राशनच नाही म्हणतंय, मला राशन कार्ड आहे, समजा आहे पिवळं कार्ड निराधारामध्ये आहे माझं, अर्ध्यातलं अर्ध, लेकरू मरून 2 वर्ष झालं तर मला एक दाना देत नाही, एवढ्या लोकांना विचारा मी नुसतं फट येते, मला जा म्हणते नाही तुला म्हणते, तू इथली नाहीच म्हणते, लेकरू मरून गेले. तर मी रमाकांत अर्जुन मुद्रुके, राहणार भुतेकरवाडी. आमच्या इथं 8-9 महिने झालं ताजुद्दीन शेख ही राशन वाटपवाला आहे, तरी पण त्याने महागारी 2-3 बारे असे OTP घेतात आणि महिन्याची म्हणलं वाटप राशन करत नाही, चिठ्ठ्या पावती लिहून देते, 25 किलो घेऊ 30 किलो तांदूळ असं लिहून देते, 2 महिने त्याला बघायचेच नाही. मग आम्ही त्याची वाट बघतो, आता कवा महागेच गेलो चिठ्ठ्या लिहून, कवा वाटणार राशन म्हणले की आलोच म्हणते, अशामध्ये 3-4 महिने होऊन जातात, आत्तापर्यंत आमचं राशन वाटप झालं नाही. ह्याच्यासाठी आम्हाला आणि आमच्यापाशी पावत्या दिले, सगळ्या लोकांना पावत्या दिले, अंगठी तर घेऊन गेले, मशीन जनरेट पावती आहे का हाताने लिहून दिले? नाही हाताने लिहून दिले, हाताने पावत्या लिहून दिले आणि राशन वाटपाला आता पावत्या लिहून बी 3 महिने झाले, राशनच वाटप नाही. तर ह्याचे आपल्याला राशनदार वाटपवाला नको, ह्याचा परवाना आपल्याला नको, रद्द करावा, दुसरा आपल्याला कोणी तर पाठवून द्यावं ही विनंती आहे आपल्या कळकळीची. संबंधित गावकऱ्याला किंवा लाभार्थ्याला 7-8 महिन्यापासून राशन देत नसल्याची तक्रार ह्या गावकऱ्यांनी केली, लाभार्थ्यांनी केली. नेमका या प्रकरणामध्ये काय तथ्य आहे? कसा आहे विषय? आता राशनचा आमच्या इथं बघा जवळपास 10 वर्ष झालं ही विषय चालू आहे आणि ते माणूस आहे मुस्लिमचा, आमच्या इथं मुस्लिमचं एक बी घर नाही आणि जरा बी काही झालं तर जातीवाद करून तहसीलदारला परत वरी आमदारपर्यंत ही विषय जाऊन त्यांनी काय जातीवाद विषय काढून त्यांच्या जातीच्या माणसांनी त्यांना सपोर्ट करून इथला आमचा राशनचा विषय कायमस्वरूपी आज 10 वर्ष झालं विषयात. ह्याच्या आधी बी 10 वेळेस आम्ही अर्ज केलेत, ह्याच्या आधी बी तहसीलदारनं स्वतः येऊन पंचनामे केलेत, पण ते कुणाला तर एखाद्याला मॅनेज करून एखाद्याची सही घेऊन अंगठा घेऊन निघून जाते आणि आमचा राशनचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा. आणि आमची एक मागणी आहे की गटाला आमच्या गावात कुठं तर गटाच्या मार्फत राशन दुकान मिळावं. हे बाहेर गावला राहण्यापेक्षा आमच्या गावात जर झालं तर आम्ही गावाला एकमेकाला बोलू शकतो. ही परिस्थिती जी आहे ती सत्य आहे. हा आणि हे इथून 5 किलोमीटरवर गाव आहे, प्रत्येक वेळेस त्याच्या घरला गेलं त्यानं घरी भेटत नाही. परत राशनचं इथं आपल्याकडं दुकान त्याचं प्रॉपर नाही. दुसरा विषय त्याचा बोर्ड नाही, राशनला फलक नाही, माप नाही, कुठलंच म्हणजे हिशोबच नाही, कुठली त्याचे रजिस्टर नाही, तक्रार रजिस्टर नाही, कुठं त्याचा आपण म्हणजे दखल घेणार कुणी नाहीच त्याच्याकडे. सगळं राजकारण ह्याच्यामध्ये चालू आहे. तर थोडंसं आता सरकारची पण भूमिका ह्याच्यामध्ये टाईट पाहिजे, तहसीलदारनं पण थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्या आधी बी 10 वेळेस तक्रार दिल्या पण काय म्हणजे विशेष कुणी लक्ष दिना गेले.
तर ते थोडंसं राजकारण होऊ लागले. तर आमचं एक सरकारला विनंती आहे की आमच्या गावात कुणाला तर समजा गटाच्या मार्फत जर दिलं तर एक बायाचं आमच्या गावात आता 4-5 गट आहेत. कुण्या तर गटाला समजा जर दिलं तर ते बाया सगळ्या 10-12 त्याच्यामध्ये असतात, सगळं मॅनेज करतात. आणि एकाला बोलायचं म्हणलं ते माणूस गवसणार नाही, पण गटाच्या 10-12 बाया असल्यावर कुणी ना कुणी गवसत आहे ना. तर थोडंसं आमची विनंती आहे की गटाच्या मार्फत जर राशन दुकान मिळालं तर चांगलं होईल. आणि ह्याचं दुकान काढून ह्याचं जे चर्मनकीचं आहे ते काढून आम्हाला मिळावं ही आमची विनंती आहे. माझं नाव सुरेश संभाजी सावंत, राहणार भुतेकरवाडी. अहो मी बी जनतेची सेवा केली, पण कशी केली अशी केली नाही. मलाच काय करतं डोसक्यावर पोतं उचलायला ते सरपंच मी 5 वर्ष केली, पण मला काय केलं एका दिवशी ऑटो आणलं. किती वाजता? 2 वाजता. आणि माझ्या पाठीवरचं पोतं तिथं त्याच्या ह्याच्यावर टाकायला लावलं. मला जनतेची सेवा आहे, टाकावं आपण पोते, काय होते. मग टाकलं तर काय केलं 7-8 कट्टे त्यानं टेम्पूत नेलं महागारी. आणि सगळ्यांना राशन मी घरोघरी येऊन देणार आहोत म्हणलं. ते तिकडंच गेलं, अजून त्यानं तिकडं आलं. आणि काल जिथे अर्ज दिला की त्याला बरं कळालं सगळ्यांना वाटाव कट्टे म्हणून. कट्टे वाटाव म्हणताय, किलोवर वाटाव म्हणताय. आणि या गाव अर्ज दिलाशी त्यानं वाटीच ना, त्याला आधी त्याचा परवाना काढून टाका. ही माझ्या हात तुमची नम्रतेची विनंती आहे. तुम्ही वार्तापत्रकावर तुमचं नाव मी बोर्डावर इथं आम्ही इथं लिहितो आणि तुमचीच फोटो लावतो त्याला एक बार कॅन्सल झाल्यावर. बस हीच. ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर.